त्यामुळे सातत्याने रसिक प्रेक्षकांना रोजची करमणूक सोबत एक काहीतरी विचार करण्यासारखं किंवा एक आपल्याला एक ह्या गोष्टीचा अभिमान आहे आणि अभिमानाने मी माझ्या मुलांना, मी माझ्या मुलीला, मी माझ्या यंगर जनरेशनला ही मालिका दाखवीन, असे प्रत्यय आम्हाला येत आहेत. अशा प्रतिक्रिया बरं. आमच्यापर्यंत पोहोचतायत, की रसिक प्रेक्षक सांगतायत, की नाही आम्ही दाखवणारच आमच्या मुलींना, मुलांना, की हे बघ असं-असं होतं आणि असं-असं घडलं. त्यामुळे कुठेतरी ना एक वाहिनी म्हणून आज जेव्हा आपण म्हणतो, की महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी, त्या वाहिनी म्हणून पण कुठेतरी एक खूप मोठी जबाबदारी असते, की आपण रसिक प्रेक्षकांना काय देतोय. तू मला इतकी वर्ष ओळखतोयस, तुला माहिती आहे माझं नेहमी स्टेटमेंट असायचं, की एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यामुळे घरात जो लिव्हिंग रूममध्ये टीव्ही असतो, त्याच्यातनं काय रिस्पॉन्सिबल कंटेंट आपण देतोय हे फार महत्त्वाचं असतं. सी ब्रेड बटर कंटेंट हा टेलिव्हिजन हायजीन कंटेंट हा लागतोच. काही लोकांचं त्याच्यावर सहमत असतील, काही लोकांचं दुमत असेल. पण टेलिव्हिजन बिझनेस किंवा कोणत्या स्टोरी टेलिंग बिझनेसचं एक सायन्स असतं. आपण त्या सायन्सनी गोष्टी सांगत असतो. पण त्याच्याच बरोबर मला माझ्या मॅनेजमेंटचं खरंच खूप कौतुक वाटतं, की त्या अशा पद्धतीच्या गोष्टी सांगायला आम्हाला प्रोत्साहित करतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले किंवा आपण विठू माऊली केला होता. आज मी सावित्री ज्योतिराव फुले करतोय. किंवा रंग माझा वेगळा नावाची एक मालिका आमच्याकडे होती, जी एका सावळ्या मुलीची गोष्ट होती किंवा मुलगी झाली हो नावाची एक गोष्ट होती, जी एका अशा मुलीची होती जिला गर्भातच तिचे वडील स्वतः मारायचा प्रयत्न करत असतात, कारण का मुलगी नको असते. पण तीच मुलगी नंतर जाऊन जेव्हा स्वतःच्या वडिलांचं नाव मोठं करते, त्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं, की नाही मुलगा आणि मुलगा भेद नाही केला पाहिजे. सगळे सेम आहेत. तर अशा गोष्टी सांगण्याचं प्रोत्साहन जेव्हा आपल्याला मॅनेजमेंट सुद्धा देते ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं आणि मग अशा चॅनलचा भाग होण्याचा अभिमान असतो.